पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 25वी देवाला सारी प्रिय। श्याम म्हणाला, संध्याकाळची वेळ होती, 4-5 वाजले होते। आई देवदर्शनासाठी देवळात गेली होती। देवदर्शन करून आई घरी आली। मी सुट्टीसाठी गावीच होतो। मी आईला म्हटले, मी बाहेर जाऊन येतो ग, बन्याकडे जाईन किंवा कमळ्याकडे जाईन, आणि बापू आला तर त्याला सांग की मी बन्याकडे आहे म्हणून। जाऊ का ग आई मी बाहेर? आई म्हणाली, जा, पण मी एक काम सांगते ते कर हो श्याम। श्याम म्हणाला, काय काम आहे? अरे ते बाळदादांच्या कवाडी पुढं एक म्हातारी आजी बसली, खूप अशक्त आणि आजारी वाटते रे। तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे। गोयला म्हणजे लाकडाची मोळी। तिच्या डोक्यावरची लाकडाची मोळी खाली पडली होती आणि तिला ती उचलून घेता येत नव्हती। मग श्याम म्हणाला, आई मी त्या आजीला उचलून देऊ? लोक काय म्हणतील? अरे जा आणि त्यांना सांग मी घरी गेल्यावर आंघोळ करणार आहे। मग तो श्याम, आईचं ऐकायचंच हे श्यामचं एक तत्व असतं। मग तो गेला आणि आजीला म्हणाला, आजीबाई गोयला उचलून देतो। अहो दादा तसं करू नका, तुम्ही बामणाचं, लोक काय म्हणतील, छाव करतील। अहो नाही आजी, उचलून घेऊया आपण, उठा तुम्ही, मी देतो तुम्हाला गोयला डोक्यावर। आजीला उठवलं आणि मी डोक्यावर तिच्या गोयला दिला। आजी निघाली, मी घरी आलो। तेवढ्यात तिथं गोंधळ लगेच। घरी पोचायच्या अगोदरच, काय रे श्याम, 4 बुकं इंग्रजी शिकला तर काय ताळतंत्र सोडून दिलंय, काय करतोयस तू? तो म्हणाला, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, नाही तुमचं घर बाटवत, असं श्याम म्हणाला आणि निघून गेला। म्हातारी चालली होती। आई म्हणाली, अरे तिला आपल्या घरीच नाही का बोलवायचं? आता ती कधी जाईल, कधी तिची ती मोळी विकायची? श्यामने दारातून ओ गोयलेवाली आजी म्हणून हाक मारली आणि आजीला घरी बोलवून घेतले। आई म्हणाली, आपल्याकडचंही सरपंच संपले, आपणच घेऊन टाकूया। आजी अंगणाजवळ आली, तिथंच बसली। आई आजीला म्हणाली, आजारी आहेस का ग? ती म्हणाली, होय व ताई, लय ताप येतोय बघा, काय करावं, पोट राहत नाही, पोटासाठी मोळी तर विकायला यावंच लागते। बरं भात खाशील का थोडा? द्या की ताई, देव तुमचं भलं करल। मग आईनं तिला पत्रावळीत भात आणून दिला। तिनं भात खाल्ला आणि तिला बरं वाटलं। वरून तिला पाणी घातलं, म्हातारीला तांदूळ दिले। मोळीच्या बदल्यात आम्ही तिला ठरल्याप्रमाणे तांदूळ दिले। म्हातारी निघून गेली। आईने मला आंघोळ घातली। मी आईला म्हटलं, आई गरीब असणं हे काही चूक आहे का? असं का? आजी म्हणाली, गरीबाचं कोणी नाही, गरीबाला वाली नाही। देवाला तरी हे आवडेल का? हे सोळे नेसतात, खाली पायात वाहना घालतात, तेव्हा नाही का यांचा धर्म बाटत? म्हणजे वाहना चालतात आणि माणसं नको, देवाला तरी आवडेल का ग आई हे? आई म्हणाली, अरे बाबा, जगात ज्याच्याकडं सत्ता आहे, पैसा आहे, त्याचं चालतं, खरंच गरीबाला कोणी वाली नसतो। आपल्या गावामध्ये पंढरीनाथ नावाच्या माणसाची गोष्ट सांगितली जाते। तो गरीब होता, त्याला सगळे पांड्या म्हणायचे। नंतर तो देशावर गेला, खूप बुकं शिकला आणि वकील झाला। मग खानदेशात तो वकिली करू लागला, खोऱ्यानं पैसा उडू लागला। एके दिवशी तो आपल्या गावातल्या सोमनाथाचा उत्सव करायला आला। त्यानं मोठ्या थाटात सोमनाथाचा उत्सव केला। सारा गाव त्याला पांडुदादा म्हणू लागले। त्याला घरी बोलवलं, त्याला पाटावर बसवलं। तेव्हा तो म्हणाला, माणसाच्या हृदयात जो देव आहे तो तुमचा नाही, माणसाच्या हृदयातली श्रीमंती तुम्हाला कळत नाही। आता तुम्ही मला पाटावर बसवताय, मी पाटावर बसणार नाही। आणि तो खाली बसला, पाट बाजूला सरकवला आणि त्या पाटावर त्याने त्याच्या हातातले सोन्याचे कडे ठेवले, खिशातले पैसे ठेवले आणि लोकांना म्हणाला, हा तुमचा देव आहे, तुम्हाला पैसा पाहिजे, माणसं नको। आणि मग त्यानं दाखवून दिलं की काय खरं आणि काय खोटं। श्याम म्हणाला, मग आई हे खरंच का ग असं असतं? असं नको आहे हे। हा जो वाद आहे श्रेष्ठ कनिष्ठाचा, तो कसा काय करतात हे लोक? देवाला तरी हे आवडतं का?
आई म्हणाली, अरे देवाला सगळे सारखेच. देवाने नाही का माशाचं रूप घेतलं, कासवाचं रूप घेतलं, डुकराचं रूप घेतलं, सिंहाचं रूप घेतलं. देवाला सगळे आकार पवित्र आहेत. देव सगळ्यांसाठी धावतो. देव सर्वांच्या देहात वास करतो. पण हे माणसाला कळत नाही. देवाकडे फक्त मनुष्य ही एकच जात आहे. देव सगळ्यांसाठी आहे. नाही का, तू माझा म्हणून तू मला आवडतो. तसे आपण सगळे देवांचे आहोत म्हणून देवाला सगळे आवडतात. देवाला सगळेच प्रिय असतात. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला म्हणतो की हे श्रेष्ठ कनिष्ठ जे वाद आहेत ते आपण पुरून टाकूया. समाजाची सेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे. इथं श्रेष्ठ आणि कनिष्ठ कुणी नाही, सगळेजण सारखे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी असे म्हणतच राहणार. या कथेतून आपणास काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.